नमस्कार मंडळी, शीतल सुरवाळे चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 दिलसे स्वागत आहे बरं. तर मित्रांनो, दिवाळीचं फराळ खाऊ खाऊ आहे ना, लड्डू, अनारसे, करंजा, शंकरपाळे सगळं गोड गोड खाऊन ना जिभेची चव आहे ना लय खराब झाली असेल तुमची आहे ना. जिभेला सगळी माती आली असेल तुमच्या. तर चला ना मग मस्त तुमच्यासाठी झणझणीत चमचमीत असे मस्त खतरनाक चवीले बी जबरदस्त लागणारे मस्त पत्ता गोबी पकोडे हे रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं. तुम्ही एकदा करा आणि मग नंतर आपल्याला सांगा की एक नंबर पकोडे झाले होते ते. तर चला आता जास्त बडबड न करता रेसिपी स्टार्ट करू. त्यासाठी काय करावं लागते, मस्त एक 10 रुपयाचं मस्त पत्ता गोबीचं जे फुल भेटते ना ते घेऊन यायचं आहे ना. तर मित्रांनो, पत्ता गोबीचं जे छोटंसं फूल असते का नाही, तर त्याच्यातच एवढं सारे पकोडे होतात ना, पोटभर तुम्ही सगळे 10-12 माणसं आहे ना खाऊ शकता. तर त्यासाठी काय केलं, मस्त एक पत्ता गोबीचं छोटंसं फूल ना असं मस्त कापलं, 2 भाग केले आणि त्याचे ना असे मस्त लंबे-लंबे मस्त स्लाईस कापून घ्यायचे आपल्याला आहे ना. जास्त बारीक कापत बसायची गरज नाही आहे ना, कारण याचे पकोडे बनवून राहिलो ना आपण, तर मग यासाठी ना असे मस्त स्लाईसमध्येच मस्त कापून घ्यायचे आपल्याला गोबी आहे ना. तर बघू शकता मित्रांनो, मी ना फक्त अर्धच हे गोबीचं फूल घेतलं आणि त्याच्यातच एवढं सारे झाले ना पकोडे, तुम्हाला काय सांगू आहे ना. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही जर नवीन आपल्या चॅनलवरती असाल, चॅनल सबस्क्राईब जरूर करा पटकन बरं. तर मित्रांनो, गोबी कापल्यानंतर आहे ना काय करायचं, असं आपल्याला ना पूर्ण ती गोबी अशी खुल्ली-खुल्ली करून घ्यायची. मस्त अशी हातानं बिलकुल अशी चोडून घेतली का नाही, तर ते मस्त एकदम खुल्ली होऊन जाते बरं. तर आता गोबी एका मस्त बाउलमध्ये टाकून घ्यायचं आपल्याला एका भांड्यात. आता काय करायचं, मस्त 4 ते 5 मस्त मिरच्या घ्या हिरव्यागार. मी इथं ना 4 ते 5 मस्त मिरच्या घेतल्या. आम्ही ना विदर्भवाले माणसं आहो. आम्ही जास्त तिखट खातो बरं. तुम्ही जर कमी जर तिखट खात असाल ना, तर तुम्ही 2 ते 3 मिरच्या तुम्ही घेऊ शकता आहे ना. तर आता मस्त ही मिरची याच्यात टाकून देऊ आपण. मस्त एक-एक करून मस्त सगळे ॲटम आपण मस्त कापून घेऊ आहे ना, कच्चं मस्त. आता मस्त कांदा घेऊ. कांदा तुम्ही 2 घेऊ शकता, 1 बी घेऊ शकता, त्याचं काही हे नाही. पण कांदा जर जास्त घेतला ना, तर पकोडे ना जबरदस्त लागतात बरं, एकदम क्रंची. आणि तुम्हाला हे सांगतो मित्रांनो, या काय जबरदस्त हे पकोडे लागले होते ना, तुम्हाला काय सांगू, जबरदस्त बिलकुल असे मस्त क्रंची झाले होते ते पकोडे, क्रंची. जसे आपण कांद्याचे कसे खेकडा भजे करतो, तसेच ते पत्ता गोबीचे बी खेकडा भजे तुम्ही करू शकता. तर जो कांदा आपण उभा कापला ना, तो मस्त असा फोडून घ्यायचा मस्त. फोडून म्हणजे कसा असा मोकळा-मोकळा करून घ्यायचा आहे ना, ताकी पूर्ण जेवढं बॅटर आहे की नाही आपल्याला या बेसनाचं, तर या पूर्ण बेसनामध्ये तो लागून जाते आहे ना. तर आता काय करायचं, मस्त धनिया बी बारीक मस्त कापून घ्यायचा. तर मित्रांनो, तुम्ही जर नवीन आपल्या चॅनलवरती असाल ना, तर चॅनल सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ आवडल्यास ना व्हिडिओला लाईक नक्की करा आणि बेल आयकॉन जरूर दाबा, ताकी जे बी मी व्हिडिओ टाकील ना, ते तुमच्या मोबाईलमध्ये पयत-पयत येऊन जातील आहे ना. तर चला मित्रांनो, मी ना काय केलं, इथं 1 वाटी मस्त बेसन घेतलं आहे ना. तुम्ही 2 बी वाटी घेऊ शकता. जेवढे तुमच्या घरात माणसं असतील तर जास्त असतील तर तुम्ही शिल्लक बी बेसन घेऊ शकता आहे ना. तर 1 चमच हळद घेतली, 1 चमच जिरं घेतलं, चवीनुसार मस्त मीठ घातलं त्याच्यात, है ना. मीठ जास्त कमीच घाला बरं, कारण मीठ हिशोबाने टाकावं लागते, हे की नाही. पहिले थोडंसंच टाकायचं, मग नंतर आणखीन मिक्स करून डबल थोडंसं हे करून पाहायचं टेस्ट, आणि मग लागलं तर वरून मीठ सोडू शकता तुम्ही. मस्त ओवा टाकला आणि थोडासा चिमूटभर ना मस्त सोडा टाकला खाण्याचा. खाण्याचा सोडा जर टाकला ना, तर भजे एकदम बिलकुल क्रंची होतात बरं. जबरदस्त होतात, मस्त खमंग. तर त्यासाठी ना थोडासा चिमूटभर सोडा तर टाकावाच लागते आहे ना. जास्त जर सोडा तुम्ही टाकला ना, तर जास्त सोडा टाकला ना, तर वरची लेयर पूर्ण जळून जाते ना, अंदर ना भजे सगळे कच्चे राहून जातात बरं. तर त्यासाठी चिमूटभरच आपल्याला हा सोडा टाकावा लागते, जास्त टाकायची गरज नाही. थोडं-थोडं पाणी टाकून ना हे पूर्ण मिक्स करून घ्यावं लागते. जास्त भदभद पाणी टाकायचं नाही बरं, नाहीतर एकदम पतलं होऊन जाते. हे जास्त बॅटर आपल्याला पतलं करायची गरज नाही. थोडंफार असं हलकं करावं लागते ते पतलं आहे ना. तर आता हे 10 मिनिटासाठी मस्त सेट होण्यासाठी ठेवून देऊ. तोपर्यंत मस्त तेल गरम करून घेऊ. कढई ठेवली, मस्त गॅस बी ऑन केला, तेल दिलं टाकून. आता तेल झालं आपलं गरम आहे ना. तर चला मस्त आता पकोडे मस्त तयार करू. तर मित्रांनो, तुम्ही कशा पद्धतीने हे पकोडे करता, तर प्लीज कमेंट करून नक्की सांगा आहे ना. तर आता काय करायचं, आता जे नवशिक्या पोरी असतात का नाही, नवीन-नवीन सुनवाऱ्या असतात, तर त्याला आहे ना असे हात भरवणं त्याला आवडत नाही. तर मग काय तुम्ही चम्मचनं बी टाकू शकता, काही हरकत नाही आहे ना. मस्त चम्मचनं टाकून दिलं ना, काही हरकत नाही. ते बी मस्त असे होऊन जातात बरं, खेकडा भज्यासारखे. तुम्ही तसं बी करू शकता. तर मस्त अलटी-पलटी करून ना, मस्त हे भजे आपण फ्राय करून घेऊ. तर बघू शकता काय मस्त कलर सुटला आणि तुमच्या बी तोंडाला पाणी सुटलं असेल बरं भजे पाहून आहे ना. तर असे करून सगळे भजे मस्त तळून घेतले.
तुम्ही बघू शकता मित्रांनो, काय जबरदस्त मस्त पत्ता गोबी भजे झाले ना, काय सांगू टेस्ट जर म्हणसाल ना तुम्ही भन्नाट, जबरदस्त बिलकुल टेस्ट लागते बरं. तुम्ही एकदा करा आणि नक्की मला कमेंट करून नक्की सांगा, की हो एक नंबर भजे झाले होते. आणि चवीनुसार वर मस्त डेकोरेशनसाठी मस्त मिरच्या तर पाहिजेच आहे ना. मिरच्याशिवाय ना भजे खाण्यात मजा नाही बरं. तर तळलेल्या मिरच्या 2 मस्त ठेवल्या आणि चला या मित्रांनो घ्या मग मस्त पकोडे खाऊन. तर मित्रांनो आणखीन तुम्हाला कोणती रेसिपी पाहायची आहे तर प्लीज कमेंटमध्ये नक्की कमेंट करून सांगा. तुमची फरमाईश सर आकोपर आहे ना, मी बनवायचा प्रयत्न करीन. तर मित्रांनो बघू शकता काय जबरदस्त असे भन्नाट हे मस्त पत्तागोबी पकोडे बनून तयार झाले. तर मित्रांनो तुम्ही हे पत्तागोबीचे पकोडे कसे करता प्लीज कमेंट करून ते बी सांगा. मी माझ्या पद्धतीनं जसे करतो ना मी तसं तुमच्या पुढे प्रस्तुत केलं. तर बघू शकता मित्रांनो जबरदस्त असे हे पकोडे झाले एकदम बिलकुल क्रंची आहे ना. तर मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना, रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल ना, तर दिल से एक लाईक तो बनता है भाई, लाईक कीजिएगा. मित्रांनो व्हिडिओ नक्की शेअर करा. तुमच्या मित्रमैत्रिणी तुमच्या शेजारी पाजारी बी व्हिडिओ शेअर करा. आणि तुम्ही जर नवीन आपल्या चॅनलवरती असाल ना तर चॅनल सबस्क्राईब जरूर करा. आणि सबस्क्राईब केल्यानंतर ना बेल आयकन जरूर दाबा, ताकी जे बी मी व्हिडिओ टाकेल ना ते तुमच्या मोबाईलमध्ये पैत येऊन जातील बरं, कुठे न थांबता. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथं समाप्त करू. परत भेटू का सुंदर रेसिपीसोबत. तोपर्यंत तुमची काळजी घ्या, स्वस्थ राहा, मस्त राहा, असेच खाते पिते राहा आणि असेच आपले व्हिडिओ पाहत राहा. तर चला मग मित्रांनो आजचा व्हिडिओ इथं समाप्त करू. परत भेटू. बाय बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र.